जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग विषयी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। जर मित्रांनो तुम्ही आताच 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाला असाल आणि तुमच्या समोर समस्या असेल की आता तुम्हाला पुढे करिअरच्या दृष्टीने कोणत्या क्षेत्रामध्ये जायचे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल की तुम्ही सिव्हिल इंजिनिअर क्षेत्रामध्ये तुमचं करिअर कशा प्रकारे घडवू शकता आणि कोणकोणत्या संधी तुम्हाला आहेत, कोणती शैक्षणिक पात्रता गरजेची आहे, कोणकोणत्या एक्झाम द्यायच्या असतात, तसंच किती वर्षाचा डिप्लोमा तसे डिग्री असते, पुढील भविष्यामध्ये कोणत्या प्रकारच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, तसंच पगार किती असू शकतो, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते, या सर्व गोष्टींविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, बरोबर तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा। तर आपण पाहूया की सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही कसं बनवू शकतात आणि त्यासाठी काय काय पात्रता वगैरे लागू शकते। तर सर्वात अगोदर जर तुम्ही 10वी झाला असाल तरी सुद्धा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुरुवात करू शकता आणि तसेच 12वी झाला असाल तरी सुद्धा। परंतु जर 10वी नंतर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकता, ज्यामध्ये तुम्ही 10वीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही ॲडमिशन घेतात आणि पुढे 3 वर्षाचा डिप्लोमा तुम्ही कंप्लीट करता। 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुमच्यावर असतं की तुम्ही 3 वर्षाच्या डिप्लोमावर ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचा किंवा तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं डिग्रीसाठी, म्हणजे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे BE BTech तुम्ही करू शकता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन। परंतु जर तुम्ही डायरेक्ट 12वी नंतर डिग्रीला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला काय करावे लागते हे आपण पाहूया। तर मित्रांनो, जर तुम्ही 12वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा विचार करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही 12वी ही विज्ञान शाखेमध्ये म्हणजेच सायन्समध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे असते, तरच तुम्ही त्यानंतर 12वी नंतर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊ शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सायन्स असणे गरजेचे आहे आणि सायन्समध्ये तुमचा गणित विषय असणे खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही गणिताऐवजी इतर कोणता विषय घेतला असेल, जसं की जिओग्राफी किंवा हा सोडून काही इतर बायोलॉजी वगैरे विषय घेतला असेल तर मित्रांनो तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून तुम्ही विज्ञान शाखेमधून गणित विषयामध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे असते। आता खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एखाद्या सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन नाही भेटत, त्यामुळे 12वी नंतर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्या तुम्हाला देणे गरजेचे असते। त्या एक्झामच्या मार्कच्या बेसिसवरच तुम्हाला पुढे ॲडमिशन मिळलं जातं। तर मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 12वी नंतर CET आणि JEE या 2 प्रकारच्या एक्झाम असतात, ज्याचा उपयोग करून तुम्ही पुढे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊ शकता। आता CET हे जर एक्झाम तुम्ही दिली तर तुम्ही महाराष्ट्र तसेच भारतामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता CETच्या मार्क्सच्या बेसिसवर। CETला जर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला चान्सेस आहे की खूप चांगल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी। तसेच जर तुम्ही JEEचा विचार करत असाल तर JEE ही एक्झाम ही IIT-साठी ठरवलेली आहे। जर तुम्हाला IIT-मधून एखाद्या सिव्हिल इंजिनिअरिंग करायचे असेल तर तुम्हाला JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स देणे खूप गरजेचे असते। ह्या दोन्ही एक्झाम तुम्हाला चांगल्या मार्क्सने मेरिटमध्ये येऊन पास होण्याची गरज आहे, तरच तुम्हाला IIT-मध्ये ॲडमिशन मिळू शकतं। जर तुम्हाला IIT-चा जर तुम्ही विचार करत नसाल तर तुम्हाला CET देणे खूप गरजेचे आहे। तर CETच्या मार्क्सच्या बेसिसवरच तुम्हाला पुढे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। तर यामध्ये सुद्धा जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये खूप फायदे मिळू शकतात। एखाद्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून सुद्धा इंजिनिअरिंग करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग केल्यामुळे तुमचा पूर्ण इंजिनिअरिंगचा खर्च खूप कमी येऊ शकतो। हेच जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये केलं तर तिथे खर्चाचं प्रमाण खूप जास्त असतं। जर तुम्हाला प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर काय फरक असू शकतो खर्चामध्ये याविषयीचा व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया। एकदा का जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळालं तर त्यानंतर तुम्हाला कोणकोणते तंत्रज्ञ तसेच कोणकोणते स्किल शिकवले जातात तर तुम्हाला AutoCAD, त्यानंतर STAAD Pro, Revit यासारखे सॉफ्टवेअर तुम्हाला तिथे शिकवले जातात। तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अधिक असे प्रकल्प व्यवस्थापन, प्रभावी संवाद कसा साधला जातो याविषयी, तसेच प्रकल्पामधील अडचणी सोडवणे, काय स्ट्रक्चर असतात, म्हणजे ह्या सर्व गोष्टींविषयी तुम्हाला तिथे शिकवलं जातं। सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतलं तर ही डिग्री तुमची 4 वर्षाची असू शकते। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर। तुम्ही जर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं असेल
तर कॉलेजतर्फे सुद्धा तुम्हाला लास्ट इयरला असताना प्लेसमेंट मिळू शकते. जर तुम्ही पुढे म्हणजे करिअरचा विचार करत असाल तर तुम्ही प्लेसमेंट ज्या कॉलेजला चांगली भेटते त्या कॉलेजला ॲडमिशन घेणे खूप गरजेचे असते. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात ते आपण पाहूया. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणत्या नोकऱ्या भेटू शकतात, तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWDमध्ये तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते सरकारी विभागामध्ये. तसेच नगरपालिकेतील अभियंता, रेल्वे जलसंपत्ती विभाग आणि इतर सरकारी प्रकल्पामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरसाठी नोकऱ्या असतात. तर त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम पास होणे गरजेचे असते, तरच तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर त्यासाठी एलिजिबल असता आणि तिथे तुम्हाला नोकरी मिळू शकते. तसेच खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बांधकाम कंपन्या म्हणजे सिव्हिल कंपनीज आहेत खूप, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. तसेच आर्किटेक्चर फर्म, रिअल इस्टेट कंपन्या आणि कन्सल्टन्सी फर्ममध्ये सुद्धा तुम्हाला चांगली खाजगी क्षेत्रामध्ये म्हणजे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकतं. हे जर सोडून तुम्हाला इतर करायचं असेल म्हणजे स्वतःचा बिझनेस करायचा असेल, स्वतंत्र व्यवसाय जर करायचा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. स्वतःचे कन्सल्टन्सी फर्म सुरू करून प्रकल्पांचे नियोजन आणि देखरेख करणे अशा प्रकारचा फर्म तुम्ही स्वतःचा चालू करू शकता. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःहून टीचर होऊ शकता, प्राध्यापक, संशोधक म्हणून तुम्ही सुद्धा काम करू शकता. अशा प्रकारचं काम तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर करू शकता. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळू शकतो. तर सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही पास होणार आणि एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जाणार, त्यावेळेस तुम्हाला तुमचा पगार हा 3 ते 5 लाख रुपये प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला 3 ते 5 लाख रुपये एवढे पॅकेज मिळू शकतं. आणि हे सर्व तुमच्या अनुभव आणि कंपनीनुसार बदलू शकतं. काही कंपन्या तुम्हाला सुरुवातीलाच 5 ते 7 लाख देऊ शकतात, काही कंपन्या 2 ते 3 लाख देऊ शकतात. यावर सगळं काही डिपेंड असतं. परंतु अनुभव वाढल्यानंतर हाच पगार तुमचा 10 ते 20 लाखांपर्यंत किंवा त्याहून अधिकसुद्धा जाऊ शकतो. तर अशा प्रकारचं तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पगार असू शकतो. आणि हे जर पाहिलं तर भविष्यामधील संधी काय आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते आता आपण पाहूया. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय आहे तर स्मार्ट सिटी खूप जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये होत आहे. हरित बांधकाम म्हणजे ग्रीन बिल्डिंग होत आहे आणि पर्यायपूरक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी सध्या आपल्या देशामध्ये होत आहे. ज्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांची खूप गरजेची आहे, सिव्हिल इंजिनिअर्सची खूप गरजेची आहे. तर अशा प्रकारची तुम्हाला चांगली उज्ज्वल संधी ह्या क्षेत्रामध्ये असू शकते. परंतु सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्या अगोदर तुम्ही इतर लोकांकडून म्हणजे इतर व्यक्तींकडून सुद्धा जास्त प्रमाणात अधिक माहिती घेऊ शकता. तर त्यांच्याकडून माहिती घेतली तर तुम्हाला चांगलाच त्याचा फायदा होईल. त्यामुळे इतर व्यक्तींना सुद्धा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अगोदर ॲडमिशन घेण्या अगोदर विचारू शकता. अशा प्रकारची माहिती तुम्हाला इतर यूट्यूब चॅनल तसेच इतर सोर्सकडून सुद्धा मिळू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील. जर तुम्हाला इतर क्षेत्राविषयी अजून माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. आणि असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मराठीमध्ये बनवत असतो. कोणत्याही इतर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मराठी व्हिडिओ मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.